त्यामुळे काय काँग्रेसला काय त्याच्यामध्ये हे होईल का किंवा काँग्रेसला त्रास होईल का वगैरे वगैरे जो काय ही चर्चा वगैरे हे सगळं ठीक आहे। परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये काँग्रेसच्या पद्धतीने काम करणार, राष्ट्रवादीच्या पद्धतीने काम करणार, परंतु आम्ही आघाडी म्हणूनच काम करणार आणि विरोधकांना आम्ही नेस्तनाबूत करणार। कुमार केतकर भाईनी प्रश्न टाळलाय। मी जे विचारतोय की भारतीय जनता पक्ष शिवसेना याच्यामध्ये खूप असे सौम्य आहेत, मवाळ आहेत, याचं कारण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव या सगळ्यामध्ये येत आहे, हे खरं आहे का? केवळ एवढंच नाहीये तर काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या सगळ्या लोकांची कुठे ना कुठेतरी अशा कंत्राटी कामांमध्ये साठीलोटी आहेत काँग्रेस सकट सगळ्यांची। त्यामुळे सगळ्यांनाच एक प्रकारे याच्यावरती तेवढ्या मुद्द्यापुरता मी अजितशी सहमत आहे, बाकी मुद्द्यांपुरता नाही, की ह्याच्यावरती कव्हरअप करण्याचा प्रयत्न हा सार्वत्रिक होणार आहे। पण आत्ता मुद्दा तो नाहीये, कारण भ्रष्टाचार ही काल जन्माला आलेली गोष्ट नाही, सिंचन प्रकल्प ही काल जन्माला आलेले प्रकल्प नाहीत, पैसे सँक्शन झाले आता नाही झालेले, गेले 62 वर्ष महाराष्ट्रात प्रकल्प होत आहेत, भ्रष्टाचार होतोय, सगळ्या पक्षातले आहेत, कित्येक मंत्री आले गेले मेले सुद्धा। प्रश्न तो नाही। आता दोन मुद्दे इथे लक्षात ठेवायला पाहिजेत। एक मुद्दा असा की जर सरसेनापतींना असं वाटतं की अजित पवार हे अत्यंत कर्तबगार सेनापती आहेत, तर सरसेनापतींनी आपणहून अजितदादांना सांगायला हवं होतं की पक्ष बांधायला तुम्ही बाहेर पडा। जसं नेहरूंच्या काळात कामराज प्लॅनला सांगण्यात आलं तसं की तुम्ही बाहेर पडा आणि पक्ष बांधा, तसं सांगितलं गेलेलं नाही। सेनापतींनी सरसेनापतींना सांगितलेलं आहे की मी राजीनामा देऊन पक्ष बांधणार आहे। आणि दुसरा मुद्दा असा की हे दोन्ही बुर्जवा पक्ष आहेत कम्युनिस्टांच्या भाषेत, जे अजितला कळेल, या बुर्जवा पक्षांमध्ये व्यक्तिगत महत्वाकांक्षेला महत्व असतं, व्यक्तिगत राजकारणालाही महत्व असतं। जर शरद पवारांना 1978 साली असं वाटलं की त्यांच्या पक्षात त्यांची कोंडी होतीये आणि म्हणून ती कोंडी फोडण्यासाठी जर त्यातनं ते बाहेर पडले असतील, तर आता जर अजित पवारांना वाटलं असेल की आपली कोंडी होतीये तर त्या कोंडीतनं बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असेल, त्याच्यामध्ये मला गैर वाटत नाही, कारण ते बुर्जवा पक्षाचं सगळं तर्कशास्त्र आहे, ते कम्युनिस्ट पक्षाला करणार नाहीत। कम्युनिस्ट पक्षामध्ये असा बंड करण्याची संधी नसतेच, त्यांच्याकडे पक्षांना काढून टाकायची पद्धत असते। त्यामुळे अजित अभ्यंकरांना अशी व्यक्तिगत महत्वाकांक्षा राजकारण ठरवू शकते, हा मुद्दा समजायला कदाचित वेळ लागेल। जितेंद्र आव्हाड, मला दिसतंय तुम्ही हात वर करताय, येतोच तुमच्याकडे, काय म्हणणं आहे तुम्ही आता उत्तर द्या। नाही, जे काय आता केतकर साहेब म्हणाले की सरसेनापतींना वाटलं आणि मग सरसेनापतींनी त्यांना सांगायला पाहिजे होतं। 1999 साली पहिल्यांदा आम्ही सत्तेत आलो महाराष्ट्राच्या माहितीसाठी, आणि केतकर साहेब आपल्याला तर सगळं माहिती आहे, पण हा पहिला पक्ष होता ज्याने विधिमंडळाच्या नेतेपदी जेव्हा नेमणुका व्हायची वेळ आली तेव्हा निवडणुका घेतल्या। आर पाटील असोत, विजयसिंह मोहिते पाटील असोत, छगन भुजबळ असोत, हे तिघही जण हे मतपेट्यांच्या द्वारे उपमुख्यमंत्रीपदी बसले। पवार साहेबांनी कधीही त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं नाही, इंटरव्हीन केलं नाही, त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी स्वतःची भूमिका बजावली नाही। त्यांनी सांगितलं आमदारांनी मतं टाका आणि आमदार जेवढे मतं टाकतील त्याच्यावरती उपमुख्यमंत्री पद चढेल। कालांतराने अजित पवार जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही हीच पद्धत अवलंबली गेली आणि तेव्हाही अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी एक मताने सर्व आमदारांनी ठरवल्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली। जे काही वृत्तपत्रामध्ये आले त्याच्याने व्यथित होऊन माझ्या भूमिकेवरती संशय घेत आहे, माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला जातोय, आणि चारित्र्यावरती संशय घेत असताना सत्तेत असणं हे मला माझ्या वैयक्तिक स्वभावाला पटणारं नाही असं म्हणून ते पक्षातनं बाहेर पडले। पक्षातनं बाहेर पडल्यानंतर जर ते पक्षाची जबाबदारी घेणार असतील तर तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी त्यांना सांगाले की एवढे वर्ष तू पक्षाची जबाबदारी घेतलेली नाही, आता तू घेऊ नको? केतकर साहेब, आपल्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा जेव्हा राजकीय दौऱ्यासाठी मंत्री म्हणून अजित पवार कुठल्याही जिल्ह्यात गेले की ते पहिल्यांदा राजकीय पक्षाचे नेते म्हणून आपल्या जिल्हाध्यक्षाला गाडीत बसवतात, युवक जिल्हाध्यक्षाला गाडीत बसवतात आणि राजकीय पक्षाच्या स्वतःच्या कार्यालयात जातात। ते तिथल्या जिल्हाध्यक्षाच्या घरी जातात, राजकीय पक्षाच्या कार्यालयात जातात, राजकीय पक्षाच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतात, आणि हा आमचा ठाण्याचा अनुभव आहे। परव्याच्या मेळाव्याला आलेले असताना पण त्यांनी बाहेर डॉक्टर म्हणजे एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला, पण त्यांनी 1-2 तास जवळजवळ आव्हाड एकच प्रश्न आहे, आव्हाड जरा तुम्हाला थांबून एकच प्रश्न विचारतोय। तुम्ही असं म्हणताय सकाळी 7 वाजल्यापासून अजित पवार पक्षाचं काम करतात, एवढे मेळावे घेतात, सांगतात काय कार्यकर्त्यांना? कारण तुमच्या कार्यकर्त्यांना काही वैचारिक अधिष्ठान आहे असं दिसत नाही, नेमकं सांगतात काय? असं आहे की आमचं अधिष्ठान हे काही म्हणजे तुम्ही पेपर तपासणीचा आज आणि आम्ही परीक्षा देतोय आणि माझं अधिष्ठान तपासाल एवढा आमचा अधिष्ठान सांगतात काय विचारतोय? मसल पॉवर, मनी पॉवर याविषयी सांगतात का? आपण जे बोला ना की काय आपण असाच शब्द वापरलात
की तुम्हाला काही वैचारिक अधिष्ठान आहे असं दिसत नाही, तर मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आमच्या वैचारिक अधिष्ठानाची परीक्षा आपल्यासमोर देण्याची मला काही गरज वाटत नाही. जितेंद्र कारण ज्या आव्हाड राजकीय जनतेसमोर पक्षामध्ये द्या, मी आहे, जनतेसमोर द्या. किती नाही, तुमच्या जनतेसमोर- पक्षाचे किती लोकांवर जनते- आरोप आहेत बघा. साहेब, जनतेसमोर आम्ही अधिष्ठान ठेवलं म्हणून 10-15 वर्ष सातत्याने लोकशाही मार्गाने जी परीक्षा असते ती परीक्षा आम्ही देत आलो आणि त्यात आम्ही पास होत आलो आणि म्हणून 15 वर्ष आम्ही सत्तेत राहिलो. आजही आमचा पक्ष महानगरपालिकेत नंबर 1 वर आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये नंबर 1 वर आहे, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये 1 वर आहे, अगदी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा नंबर 1 वर आहे. एक लक्षात घ्या की लोकशाहीमध्ये सर्वात मोठी परीक्षा ही विचारांची असो ती घेतली जाते ती निवडणुकीच्या माध्यमातून आणि त्या परीक्षेत आम्ही पास झालो आहोत. कदाचित वागळे तुमच्या परीक्षेत आम्ही नापास होऊ पण लोकांच्या परीक्षेत आम्ही कायम पास झालो आहोत. ठीक आहे, लोकांच्या परीक्षेत तुम्ही पास झालात. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जे कुमार केतकरनी अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. 2014च्या निवडणुकीत मुख्यमंत्री व्हायची आकांक्षा अजितदादांना आहे की नाही, का तिथेही सरसेनापतींचा सल्ला घेतला जाणार आहे? महत्वाकांक्षा असणं हा मनुष्याच्या स्थायी स्वभावातला भाग आहे. ह्युमन सायकोलॉजीमध्ये विदाऊट अँबिशन्स लीडरशिप क्रिएट होऊ शकत नाही, हे ह्युमन सायकोलॉजीची थिअरी आहे. आणि मला वाटतं की एखाद्या कर्तृत्ववान माणसाने या देशाचं पंतप्रधान मला व्हायचंय अशी जर इच्छा बाळगली तर त्यात गैर वाटण्याचं काही कारण नाही. शेवटी समाज हा कर्तृत्वालाच सलाम करतो आणि मला वाटतं की कर्तृत्वाला सलाम करतो म्हणून या देशाचं नेतृत्व कायम कर्तृत्व संपन्न लोकांनीच केलं आहे. मी शेवटी पुन्हा एकदा कुमार केतकर आणि अनंत दीक्षितांकडे जाणार आहे. दीक्षित सरांना मी आज काय फारसं विचारलेलं नाही, पण केतकर या सगळ्या चर्चेवर तुम्ही काय सांगाल? आपण एक लक्षात घेऊया की हे जे पक्ष बांधण्याचं स्किल वगैरे कौशल्य असतं, 1978 साली शरद पवारांनी काँग्रेस नावाचा पक्ष काढला आणि त्याची बांधणी ते करू शकले नाहीत आणि 1986 साली त्यांना त्यांचा पक्ष परत काँग्रेसमध्ये विलीन करावा लागला. 1984 सालच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राजीव गांधींच्या पक्षाच्या विरोधी प्रचार केला. ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्या हातनं हा नवा पक्ष उभा राहत नाहीये त्यावेळी 1986 साली इकडे परत आले. म्हणजे 1978 साली कोंडी झाली म्हणून बाहेर पडलेले शरद पवार 1986 साली परत आले. पुन्हा त्यांनी दुसरं बंड 1999 साली केलं, ज्यावेळी त्यांना वाटलं आपल्याला संधी मिळत नाही, सोनिया गांधींना संधी मिळते. मुद्दा यातला असा आहे की व्यक्तिगत महत्वाकांक्षा असायला काही हरकत नाही, ती खूप लोकांना असू शकते. इथे आता ती व्यक्तिगत महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी अजितदादांनी वेगळा पक्ष काढलेला नाही, जो शरद पवारांनी दोनदा काढला, एकदा नाही दोनदा पक्ष तुम्ही काढला. मगासपासून एक शब्द वापरताय, घटस्फोट न घेता ते एकाच घरात राहून त्रासदायक होणार आहे. बरोबर, हे तुमचं महत्वाचं म्हणणं आहे. अजितदादा पवार घटस्फोट न घेता एकाच घरात राहून त्रासदायक होणार आहे हे कुमार केतकर म्हणतायत. दीक्षित सर, शेवटी काय म्हणाल? मला असं वाटतं की शरद पवारांचा दृष्टिकोन आणि अजित पवारांचा दृष्टिकोन याच्यामध्ये फरक आहे, हे वस्तुनिष्ठपणानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कुमार केतकर मगाशी जे म्हणाले की आर पाटील असो किंवा विजयसिंह मोहिते पाटील असो यांना शरद पवारांनी सांगितले की तुम्ही उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. माझा असा निष्कर्ष आहे की अजित पवारांना सुद्धा शरद पवारांनीच सांगितलेलं आहे की तुम्ही राजीनामा द्या म्हणून. असं आहे की अजित पवारांनी सांगितलं आणि शरद पवारांनी ऐकलं असं स्वरूप नसून शरद पवारांनी सांगितलं म्हणून ते अजित पवारांनी ऐकलेलं आहे. आता याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हा जो विधिमंडळ पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, तो एकमुखानं अजित पवारांच्या पाठीशी उभा आहे, हे अगदी बरोबर आहे. आणि ज्या ज्या वेळेला म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या, नांदेडला केलेलं पत्रकारांसंबंधीचं विधान घ्या किंवा अजित पवारांनी केलेली भाषणं घ्या, याच्या संदर्भात शरद पवारांनी अतिशय कौशल्यपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे. म्हणजे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वेळ प्रसंग आल्यास दिलगिरी व्यक्त करायला सुद्धा मी तयार आहे, अशा प्रकारे त्यांनी साताऱ्यामध्ये भाषा वापरलेली होती. पण अजित पवारांची संघटनेची ताकद जी आहे किंवा अजित पवारांनी ज्या प्रकारचा गोतावळा स्वतःभोवती जमवलेला आहे, ज्या ठेकेदारीचा आणि या सगळ्या गोष्टींचा या सिंचनामध्ये उल्लेख तो लक्षात घेता अजित पवारांना डावलून महाराष्ट्रामध्ये काही करता येत नाही आणि शरद पवारांना डावलून अजित पवारांना काही करता येणं शक्य नाही. त्याच्यामुळे त्या दोघांनी हा समझोता केलेला आहे आणि आगामी काळ जो आहे या काळामध्ये पुन्हा अजित पवारांचं वर्चस्व जास्त वाढण्याची शक्यता आहे. आणि मूळ विषय जो आहे त्याच्यात हा काँग्रेस पक्ष काय करणार आहे, सत्ताधारी पक्ष, त्यांची भूमिका जास्त महत्वाची राहणार आहे. आता जरी त्यांना वाटत असलं की आम्ही फार विजयी झालेलो आहोत तरी देखील या सत्तारूढ आघाडीमध्ये असलेला विसंवाद
वेगवेगळ्या निमित्ताने पुढे येतोय, अशा वेळेला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोन्ही पक्षांचे नेते महत्वाचे आलेले असताना सत्तेचं निवडणुकांचं राजकारण करण्यात यशस्वी होताना सर्वात मोठा गट कोणाचा येणार याला 2014 मध्ये महत्व असल्यामुळे शरद पवारांना न सोडता स्वतःची समांतर ताकद बांधण्याचा प्रयत्न अजित पवार याच्या पुढच्या काळात करणार. समझोता प्रतिस्पर्ध्यांमध्ये होतो, दोन मित्रांमध्ये आणि नेता आणि उपनेत्यात होत नाही. समझोता जर त्या दोघांमध्ये झाला असेल तर याचा अर्थ ते प्रतिस्पर्धीत असं त्यांनी प्रत्यक्षात मान्य केलंय, तेव्हा त्यांच्यात समझोता नाहीये, हे स्वतंत्र पाऊल आहे. हे स्वतंत्र पाऊल आहे. शेवटी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड तुमच्याकडे येण्याचा मोह मला आवरत नाही. एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. सेनापती, आजचे सेनापती हे उद्याचे सरसेनापती आहेत का? असं आहे की आजही आमचे सरसेनापती, आमचे नेते मजबूत आहेत, पक्ष सांभाळत आहेत आणि पक्ष सांभाळत राहतील. त्यामुळे त्यांची ताकद, त्यांचं शरीर स्वास्थ्य, त्यांची राजकीय पकड, महाराष्ट्रात त्यांची ओळख, या सगळ्याचा विचार करता देर इज नो रिप्लेसमेंट. देर इज नो रिप्लेसमेंट असं म्हणतायत जितेंद्र आव्हाड. जे बोलतायत ते खरं होत आहे का? उद्या बघूया का अजित पवार अधिक समर्थ होत आहेत, अधिक बलशाली होत आहेत?